काय नेमकी घटना घडली होती, आता तुम्ही या ठिकाणी आलाय, काय मागणी आहे? आमची मागणी एकच आहे, तिथं पहिलीच घटना चालू होती तिथं, तर आमचा बहिणीचा मुलगा तिथं सहज गेला, आपलं त्याचं शेतच आहे त्यामुळे इकडे तिकडे जाऊ शकते तो, तर गेला की त्यांना ते सोडले, ह्यांना मारायला चालू केलं, मारलं त्याला भरपूर मारलं. परत आमची बहीण गेली, तिला रोडवर धरून उचलून आपण तिने छेडछाड करून साडी बिडी जंपर तिकडे तिकडे करून ती बेसूत केली. नंतर त्याच्यानंतर बंधू माझा तिथं आलेला होता, तो शेडमध्येच होता त्यांच्या हॉटेलमध्ये, ते बी त्यांना काय केलं, ह्यो गेला पळत, ते बहीण गेली म्हणून, तर त्याला डायरेक्ट त्यांना 25 जण होते, त्यांच्याकडे बंदुकी, त्यांच्याकडे हत्यार, त्यांच्याकडे रोड, त्यांच्याकडे पूर्ण साहित्य असून त्यांना मारहाण केली. मारहाण उभा धरून आता इकडून तिकडून रोडला मारून फेसबुक केला, रक्त पडलं खाली, ते रक्ताचे त्यांना पुरावे नष्ट केले, रक्त माती टाकून पुरावे नष्ट केले त्या रक्ताचे. आणि त्याच्यानंतर परत मेवणा मारला, मुलगा मारले, पूर्ण माणसं मारून हॉटेल कसं चालू करतात ते बघू. आमचा सुरेश अण्णा गंभीर आहे, आमचा विषय गंभीर असं करून त्यांना पोरांना ब्लॅकमेल करून जीव मारून बेदम करून तेवढ्या ते गाडी आली तरी पण ते मारितच होते. मारता मारता परत बंधू आमचा फेसबुक झाला, मग बंधू इथं सुटीवरच नाही राहिला, सुटीवर नाही राहिल्याच्या नंतर परत ते जे चांगले त्याला मारायला गेले, त्यांना पण मारलं त्यांना, त्याच्यानंतर मी मारितच होते. तेवढ्यात आमच्या लेडीजला तर त्यांना डायरेक्ट छेडछाड करून तिचं पूर्ण अवस्था करून तिचं सगळं संपून टाकलं, अजून ती सुटीवरच नाही. आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलाने पाटोदा पोलीस स्टेशनला फोन केला, अशी घटना चालली इथं, काय मिळेल या इकडं लवकर, तर ते काय त्यांना दखल घेतलेली नाही. त्याच्यानंतर दखल नाही घेतल्याच्या नंतर मी या गाडीत टाकून यांना दुसऱ्यानं जिथं आम्ही गेलो त्यांना गाडीत टाकून नेऊन तिथून पुढे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तरी त्यांना दखल आमची घेतली नाही. हाकलून दिले, म्हणले तुम्ही जावा, तर पोरं म्हणले पुढे जावा, तर ते म्हणले तुम्ही दवाखान्यात जावा. आणि तिथून पुढे नंतर रात्री मग आम्ही पाटोदा पोलीस स्टेशन सिव्हिल मधून अँब्युलन्स केली, त्याच्यात सलाईन वगैरे लावले, सुट्टीवर पेशंट नव्हते दोन्ही पण. आणि ते झाल्याच्या नंतर इथं आलो आम्ही, इथं आलो आम्हाला म्हणते तक्रार द्या, आम्ही म्हणलं बघू नंतर काय येते. आता इथं कशाला तुम्ही, रात्री आमची तिथं दक्षता 11 वाजेपर्यंत ज्यांना मारलंय ते टोल नाक्यावर त्यांचा ताफा तसाच होता, तोपर्यंत सरकार काय करीत होतं, ह्याचा न्याय आम्हाला पाहिजे, पोलीस स्टेशनला दक्षता घ्यायला पाहिजे, ह्याचा न्याय पाहिजे, आम्हाला मारून टाकू म्हणते, जीवच मारू, बंदुकी घालू, तरी काय करताय पोलीस स्टेशन. काय मागणी आता तुमची? जातीवादी वंजारी, आमचा अण्णा वंजारी वंजारी म्हणून मारायला लागले तर ह्याचा न्याय आम्हाला पाहिजे. आमचा अण्णा खंबीर म्हणते, आमचा अण्णा खंबीर आहे, त्याला कोण अण्णा? सुरेश दास अण्णा खंबीर आहे म्हणते, आम्हाला तुम्हाला मारलं तरी आमचं काही वाकडं होऊ शकत नाही म्हणते. तर जातीवादी शिवीतून मारले त्यांनी, जातीवादी करून म्हणून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, नाही झाली तरी इथं आत्महत्या केला माझा तर मी संपायला माझी तयारी. ते जर पुढच्या आरोपीला आता ज्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्या ताई, त्यांच्या नातेवाईक, इथं तुम्ही सगळ्यांनी त्यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे की त्यांना कशा प्रकारे क्रूरतेने मारण्यात आलं, आणि मारताना त्यांनी कोणाचा उल्लेख केला की आमचे सुरेश अण्णा धस आमच्या पाठीशी आहेत, असा स्पष्ट त्यांनी ताईंनी उल्लेख केला. त्याच्यामध्ये इथून मागे खूप मारहाण झाल्या, खूप छटछटीचे प्रकार झाले, पण यावेळेस अत्यंत क्रूरपणा झाला की महिलेला वस्त्र करून मारण्यात आले, तिची छेड काढण्यात आली आणि मग तिला छेड काढून मारहाण करण्यात आली. आणि हा अत्यंत दुर्दैवी घटना आहे महिलांसाठी. ग्रामस्थ सर्व इथे जमा झालेले आहेत आणि त्यांच्यावर ते जे आरोपी जे आहेत, शिंदे म्हणून त्यांचं नाव आहे, त्यांनी येता जाता टोल नाक्यावर अनेक वेळा असे हल्ले केलेले आहेत, परंतु यावेळेस त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातील 2 जे आरोपी आहेत ते अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये आहेत. त्यांना जिवे मारण्या इतकं त्यांचा प्रयत्न होता की त्यांचा जीव जाईपर्यंत मारण्याचा होता, पण काही कारणास्तव ते टळल्यानं आता त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यासाठी समस्त भायाळा ग्रामस्थ इथं आलेले आहेत. ताईंनी ही सगळ्या वेदना सांगितलेल्या आहेत, पुढील जातीवाद होऊ नये आणि पुढील काही आंदोलनं छेडण्यात असा प्रकार आम्हाला करू देऊ नका, याची पोलीस प्रशासनाने दखल घेण्यात यावी, अन्यथा ताईला घेऊन मी असेल किंवा ग्रामस्थ असतील पूर्ण टोल नाक्यावर किंवा बीड जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन छेडत असा इशारा आम्ही राज्य सरकारला देत आहोत.